किंवा जिल्हा कक्षाकडून आम्हाला वेळोवेळी मिळत गेलेलं आहे. विविध प्रशिक्षणं त्यामार्फत आम्ही पुढे जाऊन आमचे प्रभाग संघ स्थापन केलेले आहेत तालुक्यामध्ये. तर हे प्रभाग संघ चांगल्या पद्धतीने सुरू आहेत, कारण जेणेकरून महिला व्यवस्थित त्याच्यामध्ये काम करत आहेत. त्यांना अभियान काय आहे, कसं आहे हे समजलेलं आहे. समूह तयार करताना आपण 1 ते 10 महिला किंवा 10 महिला किंवा 15 महिला असा मिळून एक आपण समूह तयार करत असतो. त्या माध्यमातून आम्ही 1 वर्षभर काम केल्यानंतर महिलांमध्ये समूहामध्ये काय करायचं, कारण त्यावेळेला अशी परिस्थिती होती की महिला ह्या घरातून बाहेर पडण्यासाठी घाबरत होत्या किंवा समोर बोलायला सुद्धा घाबरत होते. समूह स्थापन केल्यानंतर त्यांना विविध मार्गदर्शन दिल्यानंतर थोड्याफार महिला बोलायला लागल्या, बँकेमध्ये जाऊ लागल्या किंवा इतर कामंही स्वतः करू लागल्या. त्यांच्यामध्ये थोडी जनजागृती निर्माण झाली आणि त्यानंतर आपण त्यांचा 1 किंवा 2 वर्षानंतर ग्रामसंघ तयार केले. आता जेवढे गावामध्ये जी महसूल गावं आहेत किंवा ग्रामपंचायत आहेत त्याच्यामध्ये जेवढे समूह स्थापन झालेले असतात त्या समूहांमधून आपण अध्यक्ष सचिव अशी कार्यकारिणी तयार करून आणि त्यानंतर इतर महिलांना त्यामध्ये सदस्य म्हणून सहभागी करून घेऊन आपण त्यांचा एक ग्रामसंघ बनवत असतो. आणि ग्रामसंघामध्ये आपण जसं समूहाचं अकाउंट ओपन केलेलं आहे त्या पद्धतीने आपण ग्रामसंघाचं अकाउंट ओपन करून घेतो. कारण समूह ही एक छोटी गाव लेवलची छोटी महिलांची 10 महिलांची संस्था आहे, परंतु ग्रामसंघ हा पूर्ण ग्रामपंचायतीचा मिळून बनलेला असतो किंवा एखाद्या महसूल गावाचा मिळून बनलेला असतो. त्याच्यामुळे त्याचं कामकाज हे वाढलेलं असतं आणि त्याच्यावर व्यवस्थित नियंत्रण आणणे गरजेचं असतं. त्याच्यासाठी आपण एक व्यवस्थित लिपिका किंवा इतर कामं करण्यासाठी कार्यकारी समित्या ह्या सगळ्या आपण नेमतो. त्यांचं प्रशिक्षण आपण ग्रामसंघांना देतो आणि त्या माध्यमातून आपला ग्रामसंघ पुढे काम करत असतो. ग्रामसंघ हा काम करत असताना त्यांचा समन्वय हा ग्रामपंचायतीशी असतो आणि ग्रामपंचायतशी समन्वय साधून ग्रामसंघ आपला काम करत असतो. त्याच्यामध्ये आपण आपली कामं अभियानाची कामं जी असतात ते आपण करतच असतो. त्याचबरोबर आपण ग्रामपंचायतीमध्ये जे सामाजिक वेगवेगळे उपक्रम असतात त्याच्यामध्ये सुद्धा ग्रामसंघ भाग घेतात आणि ते काम करत असतात. त्याच्यामध्ये आपण ग्रामसंघ स्थापन केल्यानंतर जेव्हा अनेक गावांमधून वेगवेगळे ग्रामसंघ स्थापन होतात आणि ते जेव्हा प्रभाग संघ स्थापन करण्यासाठी पात्र होतात त्यावेळेला आपण त्या ग्रामसंघांना एकत्रित करून त्याच्यामध्ये ज्या अध्यक्ष सचिव ग्रामसंघाचे आहेत ते ग्रामसंघाचे अध्यक्ष सचिव घेऊन आपण प्रभाग संघाची कार्यकारी समिती तयार करतो. आणि ती कार्यकारी समिती झाल्यानंतर त्याच कार्यकारी समितीमधून आपण प्रभाग संघाचे पदाधिकारी नेमतो. अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष लिपिका अशी पदाधिकारी नेमतो. त्याच्यानंतर जे उरलेले आपले कार्यकारी समितीमध्ये सदस्य आहेत त्यांना घेऊन आपण प्रभाग संघाच्या उपसमित्या तयार करतो. ह्या उपसमित्या खूप महत्त्वाच्या असतात, कारण जसं मगाशी आपल्या एका सहकार्याने आपल्याला सांगितलं की प्रभाग संघ ही शिखर संस्था म्हणून काम करते. ते खूप योग्य वाक्य आहे, कारण प्रभाग संघ हे पूर्णपणे ग्रामसंघ समूह किंवा इतर ज्या महिला आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आणि जे कामकाज किंवा जो निधी आलेला आहे त्याचा योग्य विनियोग होणं प्रभाग संघातून हे खूप गरजेचं असतं. आणि त्या गोष्टीसाठी तो खर्च होणं आणि ती गोष्ट त्या ग्रामसंघामध्ये समूहामध्ये घडणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे त्याच्यावर नियंत्रण हे व्यवस्थित राहणं खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपण पदाधिकारी नेमतो, लिपिका नेमतो. त्याच्यानंतर कार्यकारी समित्या तयार करतो. कार्यकारी समित्या ह्या ग्रामसंघावरती नियंत्रण ठेवतात. ज्या आपल्या वेगवेगळ्या उपसमित्या आहेत त्या आपण मिळून आणि आपले कार्यकारी समिती अशी मिळून आपण ग्रामसंघ नियंत्रित करत असतो. कारण ग्रामसंघामध्ये काही अडचणी आल्या, समूहामध्ये काही अडचणी आल्या, प्रभाग संघामध्ये येणारा जो विविध कारणासाठी येणारा जो निधी आहे तो निधी आपल्याला कुठल्या ग्रामसंघाला द्यायचा आहे, कुठला ग्रामसंघ व्यवस्थित कार्यरत आहे, कुठल्या ग्रामसंघामध्ये तो निधी त्या कारणासाठी जाऊन व्यवस्थित त्याचा उपयोग केला जाईल आणि तिथे उपजीविका किंवा शाश्वत उपजीविका जी आपण म्हणतो ही जी त्या ठिकाणी राबवली जाईल हे आपल्याला खूप त्याचं मूल्यांकन करून आपण त्याला तो निधी प्रभाग संघातून देत असतो. आणि त्यासाठी हे पदाधिकारी उपसमित्या हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. आणि वेगवेगळ्या स्तरावरची जी प्रशिक्षण आपल्याला दिली जातात ती सुद्धा ह्याच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. आता आज आपण इथे लोकस प्रशिक्षणासाठी जमलेलो आहोत. तर लोकस प्रशिक्षणामध्ये सुद्धा आपल्याला हे प्रशिक्षणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला जी आपली कामं प्रभाग संघामध्ये थोडीफार प्रलंबित होत होती किंवा ग्रामसंघातून तालुका ऑफिस मग जिल्हा ऑफिस त्याची थोडी प्रलंबित होत होती तर ती न होता ती त्या लेवलवरती ग्रामसंघ आणि प्रभाग संघामध्ये होती. म्हणजे
फोकस जे ॲप आहे ते आपण शासनाने आपल्याला काढून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्वतः समूहामध्ये एखादी महिला ॲड करणं किंवा कमी करणं किंवा त्याची माहिती भरणं, विमा काढला तर सतत ऑफिसला कळवत राहण्यापेक्षा ती तिथल्या तिथे भरून आपण त्या ॲपमध्ये घेऊ शकतो. याच्यासाठी म्हणून आपल्याला हे ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचं आहे आणि ट्रेनिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि आणखी याच्यामध्ये काय वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये असतील गोष्टी तर त्या आपल्याला ट्रेनर आपले सांगतीलच, प्रशिक्षक आपल्याला सांगतील. तर हे ट्रेनिंग तुम्ही व्यवस्थित 4 दिवस इथे आणि 2 दिवस फील्डवरती व्यवस्थितरित्या घ्या आणि ते कामकाज जसं आत्तापर्यंत आपण आपल्या प्रवासाला चालवत आलेलो आहोत व्यवस्थित, तसंच आपल्या इतर जे केडर आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा जाऊन हे ॲप्लिकेशन व्यवस्थित पोचवा. तुम्हाला जेवढं कळतं आहे तेवढं पोचवा, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करणारच आहोत. आणि हे प्रशिक्षण व्यवस्थित होईल आणि तुम्ही घ्याल अशी मी हे करते, अपेक्षा करते आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करा. धन्यवाद. स्वागत. सुपर. तो मेरे बारे में तो सब जानते हैं ना? मेरे बारे में कोई नहीं जानता, मैं तो आपका दोस्त हूँ. भूल गए मुझे? नहीं भूला ना? यादें नहीं आ रही मुझे देख के ना? याद नहीं आ रहा है? अरे मैं आपकी बचपन की दोस्त हूँ. मेरा नाम है सोनी, मैं आंध्र प्रदेश की हूँ. मैं 2011 से स्त्री निधि हमारा SHG का नाम है. जितने भी PVTG होते हैं ना, मतलब आदिवासी मेंबर्स होते हैं, उन सबको मैं ग्रुप्स बनाती थी और मैं पढ़ाई करती थी साथ में. जब मैं 17 ईयर्स की थी, 17 साल की थी, तब से लेके ये सोच के मैंने क्या किया, SHG के अंदर जुड़ गई. इसमें क्या है, सारे महिलाएं मिलेगा, है ना? महिला मंडल में तो इतना ज़्यादा मेंबर्स नहीं मिलेगा, उतना ज़्यादा मेंबर्स हमारा स्वयं सहायक समूह में मिल जाएगा. इसी की वजह से मैंने इसमें एंट्री हुई और मेरी पढ़ाई, मेरे सब कुछ की वजह से मैं अब नेशनल लेवल में सबकी ट्रेनिंग देती हूँ. सारे जितना नेशनल मतलब पूरा इंडिया में, हमारा भारत देश में हर प्लेस में जाती हूँ और जितना भी एप्लीकेशंस आ जाए ऑडिट करते हैं, ऑडिट के लिए और उसके एप्लीकेशन कैसे एंट्री करना है, सब कुछ जो भी एप्लीकेशन एंड्रॉयड में आ जाए उसके बारे में, जो जो नया योजना मिलती है उसके बारे में मैं प्रशिक्षण देती रहती हूँ. ठीक है? और मुझे याद रखना, मेरा नाम सोनी है, मैं आपका दोस्त हूँ. ठीक है? और मैम बोलने की ज़रूरत नहीं है, सोनी भी बुला सकते हैं. पूरा दुनिया में मैम ही बोलते रहते हैं, सुन सुन के थक गई हूँ मैं. ओके, चलो. और मेरी पढ़ाई बोलूँ, मैंने MSW कंप्लीट किया और हिंदी में MA कंप्लीट की और वो भी दिल्ली में. मेरी पढ़ाई पूरा हैदराबाद में 11th तक. इसके बाद से मैं दिल्ली चले गई, वहाँ ही मेरा पढ़ाई पूरा किया और मेरी प्यारी सी 3 साल की बेटी भी है. ओके, पूरा जानकारी चाहिए.